आणि त्याच्यामधून खगोलशास्त्राचा प्रचार सुद्धा करतो आहे. बरं, मला काही असे प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. म्हणजे ईश्वर म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारलाय. खरं सांगू का, हां. अगदी साधं सोपं तर ईश्वर म्हणजे चैतन्य. बर. आणि ते चराचरात आहे. आपण म्हणतो ना ईश्वर चराचरात आहे, चैतन्य चराचरात आहे. म्हणजे बघा, मुंगी चालते, ती चिरडली तर काय होईल? चैतन्य निघून जाईल. तर चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि त्या निराकार निर्गुणाची उपासना करता येत नाही, म्हणून आपण सगुण उपासना करतो, मूर्ती पूजा करतो. पण एक मात्र सांगतो मी तुम्हाला, पूजा का करायची ह्या याची, तर गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. म्हणजे आपण गणपतीची पूजा दरवर्षी करतो भाद्रपद महिन्यामध्ये. तर गणपतीचे गुण 14 विद्या 64 कलांचा अधिपती. आयुष्यात एक जरी विद्या आपण शिकलो ना, एक कला जरी शिकलो ना आपण, आयुष्याचं भलं होईल. तर गणनायक लीडरशिप कशी असावी गणपतीकडून शिकायचं. गणपतीनं राक्षसांचा नाश केला. आपण आपल्यामध्ये जे राक्षस असतात ना, अनिती, भ्रष्टाचार, अस्वच्छता, त्या राक्षसांचा नाश आपण गणपती होऊन करायचा आहे. त्यामुळे देवाचं पूजा म्हणजे देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. आता सध्या नवरात्र सुरू आहे, आपल्याला माहिती आहे, देवीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. देवीचे गुण कोणते? तर आपल्याला माहिती आहे, तिला 8 हात आहेत, 8 कामं ॲट ए टाइम. म्हणजे टाइम मॅनेजमेंट शिकायची असेल ना, तर देवीकडून शिकायची. हो की नाही? बरोबर आहे. पण देवी नवसाला पावते, म्हणजे मुळात देव नवसाला पावतो का, ह्याबद्दल आपलं काय म्हणणं खरं आहे? सांगू म्हणजे का, नवस आणि देव देव नवसाला पावत असताना तर बरं झालं असतं. मग सीमेवरती सैन्य ठेवायची जरूर नव्हती, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ठेवायची, शिक्षक कशाला पाहिजे होतं? मग नवस बोलायचा मुलगा पास होतो. देव नवसाला हे कलियुग आहे हो. नवसाला देव पावत नाही. फक्त देव मेहनतीला पावतो. जर कष्ट केले, मेहनत केली ती योग्य दिशेने, तर देव पावतो, आपल्याला यश देतं. आणि खरं सांगू का, खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं, आपण नगण्य आहोत. स्वतःला किती मोठे समजतो, माझं आयुष्यभर करतो. तेव्हा ईश्वर पूजा, ईश्वराचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी करायची. आणि नवस बोलून देव प्रसन्न होत नाही.